आणि 70% ग्राहक म्हणजे जवळपास 1.5 कोटी ग्राहक हे विजेच्या बिलापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकतील। प्रधानमंत्री आवास योजनेच्या कुठल्याही ग्राहकाला त्या ठिकाणी विजेचं बिलच येणार नाही। दरवर्षी 9% वाढणारे भाव हे कमी होत जाणार आहेत। 100 ते 300 युनिटच्या ग्राहकांना 17% आपण घट करतोय आणि एकूण जर आपण विचार केला तर 95% घरगुती ग्राहकांना वीज दरामध्ये या मल्टी इयर टॅरिफ पिटिशन मध्ये दिलासा मिळणार आहे। त्यांचे विजेचे दर हे आपण या ठिकाणी कमी करतो। तर त्यांना पुढच्या 5 वर्षांमध्ये दिवसा जी वीज वापरतील त्याच्यामध्ये 10%चा रिबेट आम्ही देणार। एक अत्यंत केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त वीज योजना। ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे। देशामध्ये यातही आपण पहिल्या क्रमांकावर आहे। या योजनेमध्ये जे आपले 300 युनिट पर्यंतचे जे ग्राहक आहेत या ग्राहकांना या योजनेच्या माध्यमातून रूफटॉप सोलर करता येतं आणि अतिरिक्त वीज झाली तर ती आपण विकत घेतो। त्यांना पाहिजे तेवढी वीज ते वापरू शकतात। अशा प्रकारची योजना आहे, त्यामुळे त्यांना विजेचं बिल येत नाही। याच्यामध्ये आतापर्यंत 1,30,000 घरगुती ग्राहकांनी या ठिकाणी रूफटॉप सोलर हे प्रस्थापित केलाय। त्यांना 1,000 कोटीपेक्षा जास्त सबसिडी आपण दिलेली आहे आणि आता आपण हा निर्णय केलाय प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जी नवीन 20 लाख घरं आपण घेतो आहोत या प्रत्येकाला योजनेतच आपण सोलार देणार आहोत। त्यामुळे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या कुठल्याही ग्राहकाला त्या ठिकाणी विजेचं बिलच येणार नाही। अशा प्रकारची व्यवस्था ही आपण केलेली आहे। आता केंद्र शासनाच्या धर्तीवर एक नवीन योजना आम्ही तयार करायला घेतलेली आहे। या योजनेमध्ये आपल्याकडे आपले एकूण जे घरगुती ग्राहक आहेत या घरगुती ग्राहकांच्या 70% ग्राहक हे 0 ते 100 युनिट इतकी वीज वापरतात। या 70% ग्राहकांकरता पंतप्रधान सूर्यघर मुफ्त वीज योजनेच्या धर्तीवर राज्याची योजना आम्ही तयार करतो आहोत की ज्या योजनेमुळे हे 70% ग्राहक त्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या घरावर सोलर लावू शकतील आणि हे 70% ग्राहक म्हणजे जवळपास 1.5 कोटी ग्राहक हे विजेच्या बिलापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकतील। पूर्णपणे मुक्त होऊ शकतील। या संदर्भात योजना अजून जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्या संदर्भात माननीय अर्थमंत्र्यांशी देखील आमची चर्चा चाललेली आहे। पण फार सपोर्ट आम्हाला बजेटरी घ्यावा लागणार नाही। त्याला आम्ही ज्या प्रकारे स्ट्रक्चर करतो आहोत त्यातनं अतिशय चांगली अशा प्रकारची योजना आपण करतो। एक अजून महत्त्वाची गोष्ट मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे ती म्हणजे मल्टी इयर टॅरिफ पिटिशन बहुवार्षिक वीज दर निर्धारण याचिका। आपल्याला कल्पना आहे की MERC झाल्यानंतर गेल्या 10 वर्षांमध्ये पहिल्यांदा 2 वर्षाचं मग 3 वर्षाचं आता MERCने 5 वर्षाचं टॅरिफ प्लॅन आपल्याला द्यावा लागतो आणि ते 5 वर्षाचा टॅरिफ प्लॅन आपला अप्रूव्ह करून देतात म्हणजे कुठल्या ग्राहकाकडनं किती पैसे आपण वसूल करणार आणि हा जो 5 वर्षाचा प्लॅन असतो त्यानुसारच पुढची 5 वर्ष आपल्याला विजेचे दर ठरले जातात। ते जे दर ठरवतील तर ऑटोमॅटिक लागू होतात। आपल्या कंपन्यांना ते लागू करावे लागतात। आजपर्यंत जर आपण बघितला तर आपला जो दरवर्षी विजेचा रेट वाढतो दरवर्षी तो 9%नी वाढतो। म्हणजे कुठे कोळशात वाढ झाली याच्यात वाढ झाली। आपण जर गेल्या 20 वर्षाचा विजेचा दरांचा आढावा घेतला तर कुठलेही सरकार असो दरवर्षी 9% किमान आपले विजेचे दर हे या ठिकाणी वाढत असतात। आणि यावेळेस आपण जो रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन तयार केला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या ज्या उपाययोजना केल्या आहेत त्यामुळे येत्या 5 वर्षांमध्ये 1,13,000 कोटी रुपयाची बचत होणार आहे। 1,13,000 कोटी रुपयाची बचत। आणि म्हणून पहिल्यांदा आमच्या वीज वितरण कंपनीने 5 वर्षाचा जो टॅरिफ प्लॅन दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण विजेचे भाव कमी करतोय। दरवर्षी 9% वाढणारे भाव हे कमी होत जाणार आहेत आणि तुम्ही जर 9%च्या वाढीनं 5 वर्षाचं जी काही वाढ अपेक्षित होती आणि ऍक्च्युअल 2030 साली आपण जे काही वसूल करणार आहोत यातला फरक पाहिला
तर अनेक कॅटेगरीमध्ये तो 10-10 रुपयांनी कमी आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की यामध्ये हे जे 70% ग्राहक मी सांगितले, जे 0 ते 100 युनिट वाले आहेत, यांच्या जे काही यांच्याकडनं आपण दर घेतोय ते वाढवायच्या ऐवजी आपण या 5 वर्षामध्ये 24% कमी करतोय. म्हणजे जोपर्यंत ते रूफटॉपवर येतील, पण आज तर त्यांना बिल द्यायचं आहे, ते 24% कमी करतो. त्यानंतर आपण 100 ते 300 युनिट हा देखील एक खूप मोठा या ठिकाणी घटक आहे. 100 ते 300 युनिटच्या ग्राहकांना 17% आपण घट करतोय. आणि एकूण जर आपण विचार केला तर 95% घरगुती ग्राहकांना वीज दरामध्ये या मल्टी इयर टॅरिफ पिटिशन मध्ये दिलासा मिळणार आहे. त्यांचे विजेचे दर हे आपण या ठिकाणी कमी करतो. आणि यासोबत एक नवीन योजना आपण आणतो आहोत. घरगुती ग्राहकांनी स्मार्ट मीटर लावायचं, प्रीपेड नाही, प्रीपेडवर बंदी टाकली. स्मार्ट मीटर लावायचं आणि त्यांनी स्मार्ट मीटर लावलं तर त्यांना पुढच्या 5 वर्षामध्ये दिवसा जी वीज वापरतील त्याच्यामध्ये 10% रिबेट आम्ही देणार आहोत. 10% रिबेट दिवसा वापरलेल्या विजेमध्ये. मला असं वाटतं की यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा क्षेत्रामध्ये आपण परिवर्तन करतो. म्हणजे सांगितलं नाही, अधिकृत घोषित केलं होतं त्याप्रमाणे काढली. आता सगळ्यांना सांगितलं ओनली पोस्टपेड. कोणी मागितलं तर प्रीपेड, म्हणजे ऑन डिमांड, बट नो कंपल्शन. मला हे सांगताना आनंद वाटतो की मागील 2 वर्षामध्ये आपल्या या सगळ्या सौर ऊर्जीकरण, एनर्जी ट्रान्झिशन प्लॅन, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या ऊर्जा विभागाला 21 अवॉर्ड मिळालेले आहेत. 21 अवॉर्ड्स. आणि हे सगळे अवॉर्ड केंद्र सरकारचे, देशातल्या बेस्ट इन्स्टिट्यूशन्सचे जे काही अवॉर्ड असतात, याची पूर्ण यादी माझ्याकडे आहे, ती मी आपल्याला देऊन देईल किंवा पटलावर ठेवायचा प्रयत्न करेन. हे सगळे अवॉर्ड 21 अवॉर्ड आपल्याला या ठिकाणी मिळाले आहेत. याचा अर्थ मी असं म्हणणार नाही की सगळ्या गोष्टी नीट झालेल्या आहेत, अजून खूप गोष्टी करण्याच्या आहेत. कारण आपले लिगसी इश्यूज या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत. जवळपास आपण शेतकऱ्यांकडनं वीज बिल वसूल न केल्यामुळे, मागच्या काळात वीज बिल वसूल करत नव्हतं, सरकारही त्याला पैसे देत नव्हते, त्यामुळे या आपल्या कंपनीवर नुसत्या त्या वीज बिल वसुलीमुळे 75,000 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी कर्ज आहे शेतकऱ्यांचं. 75,000. पण ते हळूहळू आपण नीट करू, आपला प्रयत्न आहे. आणि या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आम्ही माननीय वित्तमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. सरकारने थोडा सपोर्ट केला तर देशामध्ये पहिली कंपनी आपली असेल जी स्टॉक मार्केटमध्ये आपण लिस्टिंग करू आणि तिथनं आपण पैसे उभे करू.